गुड मॉर्निंग ऑल सेकंड इयर ENTC स्टुडंट. आज आपण जो टॉपिक शिकणार आहे त्याचं नाव आहे पॅरलल रेझोनन्स. सो व्हॉट इज मीन बाय पॅरलल रेझोनन्स? पॅरलल रेझोनन्स मीन्स 2 or 3 compound connected in a parallel across with source. That source is nothing but single phase supply, that is called as a parallel resonance. म्हणजे पॅरलल रेझोनन्स एक असं सर्किट असेल जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं आहे का, त्याच्यामध्ये 2-3 जे कंपाऊंड असतील ते कसे कनेक्ट केलेले असतील आपले सिरीजमध्ये किंवा पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील. त्याच्यामध्ये नोडल ॲनालिसिस असं ॲप्लिकेशन परफॉर्मर. आता सर्वांना लास्ट लेक्चरला पण मी तो पार्ट डिस्क्राईब केला आहे, पण पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू म्हणून आपण तो पार्ट चेक करूयात पुन्हा. का पॅरलल रेझोनन्सचं जे सर्किट आहे ते रेझोनन्सचं सर्किट कसं दिसतं. तर रेझोनन्स मीन्स काय? रेझोनन्स इज अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी that is generated when inductive reactance is equal to capacitive reactance. That time we generate some specific sound. That sound is called as a resonance. म्हणजे ज्यावेळेस तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असतो त्यावेळेस एक साऊंड जनरेट होतो तुमचा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा. ती जी फ्रिक्वेन्सी असते मॅक्झिमम त्याला तुम्ही काय म्हणता? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आता ऑलरेडी आपण तो पार्ट डिस्कस केला आहे ज्यावेळेस मी सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स अशा 2 टाईपचे रेझोनन्स आपल्याला डिस्कस करायचे ते चॅप्टर्समध्ये. तर सिरीज रेझोनन्समध्ये कुठला पार्ट बघितला आपण, त्याच्यामध्ये सेम व्हॅल्यू असेल, त्याचं करंट असेल, एम्पडन्स असेल, त्याचं रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, ह्या अननोन व्हॅल्यूज असतील. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू ॲडिंग सम ॲप्लिकेशन्स इन टर्म्स ऑफ देअर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ सम फ्रिक्वेन्सी वर्सेस करंट, फ्रिक्वेन्सी व्होल्टेज वर्सेस करंट. दॅट टाईम वी रिप्रेझेंट सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट बँडविड्थ अँड क्वालिटी फॅक्टर. हे ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये. बँडविड्थ काय असतं, क्वालिटी फॅक्टर काय असतं, हे कशावरती डिपेंड असतं? दोघं एकमेकाचे इनवर्स ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे काय, तुमची फ्रिक्वेन्सी जेवढी मोठी तेवढं तुमचं काय मोठा, बँडविड्थ मोठी. जेवढी बँडविड्थ मोठी तेवढं तुमचं क्वालिटी फॅक्टर छोटा. एवढा क्वालिटी फॅक्टर छोटा तेवढं तुमची बँडविड्थ मोठी. म्हणजे इम्पॅक्ट काय आहे याचा ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले. ते लेक्चर जर तुम्ही चेक केले तुम्हाला सर्व ते फॉर्म्युले मिळतील आणि त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत ते सॉल्व प्रॉब्लेम पण आपल्याला भेटतात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करायचे आहेत आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला सर्किट एक्झाममध्ये सॉल्व करण्यासाठी असं दिसतं, तुमच्या स्क्रीनवरती दिसतं आहे सर्वांना की जे सर्किट असेल ते तुमचं कुठलं सर्किट असेल तर पॅरलल सर्किट असेल. तर ह्या पॅरलल सर्किटमध्ये तुम्हाला कुठल्या अननोन व्हॅल्यू आहेत, अननोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. मग त्या कन्सेप्ट वाईज तुमच्या सिरीज रेझोनन्समधल्या व्हॅल्यू वेगळे असतील आणि तुमच्या पॅरलल रेझोनन्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या टोटली काय असतील, वेगळे असतील. तिकडं तुमचा इम्पॅडन्स असेल, तिकडं काय राहील तुमचा ॲडमिटन्स राहील, हा पार्ट असेल. तिकडं तुमचा त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स राहील. इकडे तुमचा कंडक्टन्स आणि ससेप्टन्स अशा 2 व्हॅल्यूज याच्यामध्ये अवेलेबल असतील. तर 1 by 1 आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. लास्ट लेक्चरला मी ऑलरेडी तुम्हाला तो पार्ट शिकवून दिलेला आहे. काय, तुमचं जर करंट फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला व्होल्टेज आणि तुमच्या ॲडमिटन्सचा प्रॉडक्ट घ्यावा लागतो. हे कसं घ्यावा लागतो, काय घ्यावा लागतो? आपण नोडल ॲनालिसिस अप्लाय केले, किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करून मी ऑलरेडी ते फॉर्म्युले लास्ट लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केले. y इज इक्वल टू 1/z, g इज इक्वल टू 1/r, bl इज इक्वल टू 1/2π fl, bc इज इक्वल टू 2π fc. म्हणजे इंडक्टिव्ह ससेप्टन्स, कंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स, कंडक्टन्स हे सर्व व्हॅल्यूज आपण नोन आहेत आपल्याला. हे फॉर्म्युले सर्व काय आहेत माहिती आहेत आपल्याला. g² + b². g² म्हणजे कंडक्टन्स, b² म्हणजे ससेप्टन्स. तुम्हाला डायरेक्ट ॲडमिटन्स भेटतो. म्हणजे रिसिप्रोकल जरी घेतला तुम्ही इम्पेडन्सचा तरी पण तुम्हाला ॲडमिटन्स त्या सर्किटचा मिळून जाईल. ओके. तर आता आणखीन काही फ्रिक्वेन्सी आहेत त्या कन्सेप्ट आहेत त्या ॲड झाल्यात. आता तुम्ही जी फ्रिक्वेन्सी असेल इन टर्म्स ऑफ पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी त्याचा पण थोडासा चेंज होऊन जाईल. पण कसा चेंज होईल? कंडिशन सर्वांकडे सेम असेल. वी नो दॅट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज FR, द फ्रिक्वेन्सी ॲट विच रेझोनन्स ऑकर. FR काय रिप्रेझेंट करतो आपण? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या कंडिशनला काय ऑकर होतं? रेझोनन्स जनरेट होतो. कुठल्या सर्किटमध्ये फॉर एक्झाम्पल आपली RLC सर्किट असेल तर ज्या फॉर्ममध्ये तिकडं आपलं XL इज इक्वल टू XC होतं त्याच फॉर्ममध्ये काय जनरेट व्हायचा? रेझोनन्स. आता ह्या त्याच फॉर्ममध्ये आपल्याला काय कंडिशन फाइंड आउट करायची इन टर्म्स ऑफ कंडक्टन्स आणि ससेप्टन्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला आता पॅरलल सर्किट आलं ना. आता बघा, द अबव रेझोनन्स कंडिशन इज सेम ॲज दॅट द सिरीज RLC सर्किट, so that
resonant frequency FR will be same in both series RLC circuit and parallel RLC circuit. सिरीजचं RLC सर्किट आणि पॅरललचं RLC सर्किट ह्या दोन्ही पण सर्किटला सेम कंडिशनला रेझोनन्स जनरेट होईल. काय XL इज इक्वल टू XC म्हणजे आपल्याला तोच फॉर्म्युला घ्यावा लागेल का जेणेकरून मला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी भेटेल. पण कुठल्या सर्किटमध्ये भेटेल? पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये भेटेल. त्याची काय फाइंड आउट करायची मला? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड आउट. तर त्यासाठी मी कंडिशन सेम अप्लाय केली. काय? ज्यावेळेस माझं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल असेल म्हणजे XL इज इक्वल टू XC त्यावेळेस आपले रेझोनन्स जनरेट झालं. त्याने ऑलरेडी बघा स्क्रीनवरती दिसतंय सर्वांना XL इज इक्वल टू XC अशी कंडिशन घेतली ज्यावेळेस आपला रेझोनन्स ऑकर होतो. तर सेम कंडिशन XLचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, XCचा फॉर्म्युला आहे तो पुट केला मी 2πfL 1/2πfC. फ्रिक्वेन्सी काढायची म्हणून फ्रिक्वेन्सीची जी टर्म्स आहे जी मी रिअरेंज केली. राईट हँड साईडची फ्रिक्वेन्सी जी डिनॉमिनेटरला होती न्युमरेटरला घेतली मल्टिप्लाय केली F² झाला. 2πL इकडं मल्टिप्लाय होती तिकडे काय डिवाईड झाला म्हणजे 2πfC परत काय झालं ते 4π² येईल. मी जसं मल्टिप्लिकेशन केलं F² इज इक्वल टू 1/2πfL मल्टिप्लाय बाय 2πC. त्याचं मी मल्टिप्लिकेशन केलं 2/2 4 पाय मल्टिप्लाय बाय π² आणि L इंटू C म्हणजे 4π² LC स्क्वेअर आहे. मी त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं दोन्ही पण बाजूचं टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड जर स्क्वेअर घेतलं तर मला याचं स्क्वेअर रूट निघून जाईल. तो स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर तिकडं टर्मचं काय होऊन जाईल स्क्वेअर रूट होऊन जाईल. स्क्वेअर रूट ऑफ 1/4π² स्क्वेअर रूट निघू शकतो 1/2π बाहेर येऊन जातील म्हणजे FR इज इक्वल टू 1/2π² LC हॉर्स. ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन आहे. ते ऑलरेडी आपण सिरीजमध्ये पण बघितलं होतं. तेच रेझोनन्सचं सर्किट कशामध्ये प्रेझेंट असतं? तुमच्या पॅरललमध्ये पण प्रेझेंट असतं. एकदम इम्पॉर्टंट आहे एक फॉर्म्युला. हा रेझोनन्स सर्किट जर आला तर रेझोनन्सचा फॉर्म्युला सर्वांनी लक्षातच ठेवायचा आहे. त्या लेक्चर्समध्ये पण मी तो रिप्रेझेंट केला होता आणि आजच्या लेक्चरमध्ये पण पुन्हा हा पार्ट रिपीट का बरं करतो आहे? कारण की हा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील त्यावेळेस हा फॉर्म्युलाची एकदम रिक्वायरमेंट असेल. काय? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π² LC. फ्रिक्वेन्सी कशात मेजर करतात? हर्ट्झमध्ये. म्हणून जे हर्ट्झ घेतलं त्यांनी फ्रिक्वेन्सीचं रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ ओमेगामध्ये जर घेतलं ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2πf असते. अँग्युलर व्हॅलॉसिटी म्हणतो आपण त्याला. जर 2π इकडं जर घेतली तर 2πf होऊन जाईल. 2πf काय डायरेक्टली रिप्रेझेंटेशन करतो आपण ओमेगारनी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 1/² LC. रॅडियनमध्ये तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू कशाची भेटू शकते? त्या अँग्युलर व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू तिथे भेटू शकते तुम्हाला डायरेक्टली. ओके. तर बघा तिथं व्हेअर डोनेशन जे नोट डाऊन केलेल्या व्हॅल्यू आहेत तुम्हाला रिप्रेझेंट केलेल्या व्हॅल्यू आहेत म्हणजे नोटेशन्स काय काय आहेत. यल तुम्ही कॅपिटल L दाखवला आहे तो इंडक्टन्स असेल इंडक्टरचा. कॅपिटल C कॅपॅसिटन्स असेल कॅपॅसिटरचा. ओके. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR पॅरलल RLC सर्किट डिपेंड्स ऑन ओनली द इंडक्टन्स L कॅपॅसिटन्स C बट इट इज इंडिपेंडेंट ऑन रेझिस्टन्स. म्हणजे रेझोनन्स आकाशावरती डिपेंड नाही हे तुमच्या रेझिस्टन्सवरती डिपेंड नाही. फक्त तो एक फॅशनला म्हणून ठेवला आहे बघा तुमच्या सर्किटमध्ये. ओके. काहीतरी तो अपोज कराल तुमच्या सर्किटला बस तोच चढवत इम्पॅक्ट असेल सिरीज किंवा पॅरलमध्ये. सिरीजमध्ये थोडा होईल पण पॅरलमध्ये त्याच्यावरती इम्पॅक्ट काही होणार नाही कारण तो डिपेंड नसेल. फक्त कशावरती डिपेंड असेल तुमचा रेझोनन्स? तुमच्या इंडक्टन्सवरती आणि कॅपॅसिटरवरती. म्हणजे एकदम इम्पॉर्टंट ते 2 कंपाऊंड असतील त्याच्यामध्ये. हे पार्ट लक्षात ठेवायचं सर्वांना. तर नेक्स्ट पार्ट बघा. मी जो पार्ट तुम्हाला सांगितला आहे तोच पार्ट त्यांनी कशामध्ये रिप्रेझेंट केला आहे? ग्राफमध्ये रिप्रेझेंट केला आहे. ग्राफ पण कुणा वर्सेस काय घेतला आहे? फ्रिक्वेन्सी वर्सेस इम्पेडन्स. इम्पेडन्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण? झेडने. तुमच्या झेडवरचा इम्पॅक्ट म्हणजे सगळं काय रेझोनन्स आहे आपला. काय? तुमचे इम्पेडन्स. कुणाचा इम्पेडन्स? तुमच्या कॅपॅसिटरचा आणि इंडक्टरचा इम्पेडन्सवरती रेझोनन्स तयार होतो आहे. रेझोनन्स म्हणजे काय जनरेट होते? फ्रिक्वेन्सी म्हणून. फ्रिक्वेन्सी वर्सेस इम्पेडन्स विथ ग्राफ दिला आहे. बघा 3 कंडिशन दिल्या आहेत त्यांनी. एक तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स छोटा असेल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मोठा असेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्सपेक्षा त्या कंडिशनला तुमचं काहीच जनरेट होत नाही. तिथं ग्राफ दिसतो इकडं काहीच नाही. फक्त कुठल्या कंडिशनला? 0पासून तो स्टार्ट होतो आहे. FR भेटतं मला पण केव्हा भेटतं? ज्यावेळेस XL इज इक्वल टू XC असेल त्यावेळेस एक मॅक्झिमम साऊंडचा एक फ्रिक्वेन्सी भेटते. त्याला तुम्ही FRने रिप्रेझेंट केलं आहे. पॅरलल रेझोनन्स. हे पॅरलल रेझोनन्सचं इम्पेडन्सचं ॲप्लिकेशन असेल इम्पेडन्स इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. बघा आता इम्पेडन्सचं रिप्रेझेंटेशन कसं असेल कसं येऊन जाईल ते? एक हायेस्ट फ्रिक्वेन्सी असेल दॅट इज कॉल्ड ॲज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीनंतर पुन्हा तुमची फ्रिक्वेन्सी काय होऊन जाते? कमी होऊन जाते. काय केल्यानंतर तुमचा इम्पेडन्स जरी तुम्ही वाढवला तरी तुमची काय होऊन जाते? ती कमी होऊन जाते. ओके.
हा एक पार्ट इम्पॉर्टंट असेल. आता ऑलरेडी त्यांनी जो पार्ट दिला गेला तोच पार्ट त्यांनी काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. मग वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये कुठल्या व्हॅल्यू जनरेट होतील. कारण की आता आपली जी कन्सेप्ट आहे पॅरलमध्ये ही इम्पॅडन्स आहे, याच्या जस्ट अपोजिट व्हॅल्यूज होणार आहेत आपला. तर नोट डाऊन, पॅरलल सर्किट इम्पॅडन्स इज द मॅक्झिमम रेझोनन्स, then consequently the circuit admittance must be minimum, and one of the characteristics of parallel resonance circuit is that admittance is very low, limiting the circuit current. म्हणजे काय, आता इथं हाय दाखवला ना इम्पॅडन्स हाय असेल तर ॲडमिटन्स कसं आला पाहिजे, कमी आला पाहिजे. म्हणून त्या ॲडमिटन्सच्या खाली सर्किटरी दिलेल्या आहेत बघा. आता इन टर्म्स ऑफ आपल्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे ॲडमिटन्स जी असेल त्याची ॲडमिटन्स कोणामुळे जनरेट होतो, जसं तुमचा इम्पॅडन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये जनरेट होतं, तसंच तुमचा ॲडमिटन्स त्याच्या अपोजिटमध्ये कोण आहेत, कंडक्टन्स आणि ससेप्टन्स, जी आणि कॅपिटल बी, म्हणून त्याच व्हॅल्यू येणार. आता बघा याच्यातली फर्स्ट व्हॅल्यू दिली बघा त्यांनी रिॲक्टन्सची -GBC टू +GBC, बरोबर. इंडक्टिव्ह ससेप्टन्स दिला त्याने. इंडक्टिव्ह ससेप्टन्सच्या सर्व व्हॅल्यूज कशा होतील, एक ताशी असू शकते किंवा तास शकते किंवा या फॉर्ममध्ये असू शकते, म्हणजे प्रोपोर्शनल टू व्हॅल्यूज ऑफ आवर ससेप्टन्स. तुमचा ग्राफ काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. हा तुमचा कुठला रिस्पॉन्स झाला, ससेप्टन्सचा रिस्पॉन्स झाला. मग त्यावेळेस ससेप्टन्सचा ZD जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तो काय येऊन जाईल, EL/RC येऊन जाईल. जर तुम्हाला ॲडमिटन्स या सर्किटचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर नॅचरली आपण ॲडमिटन्स कसं कॅल्क्युलेट करतो, Y = R + J XL - XC. तर Y = R XL - XC - XL असं आपण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो. कंडिशन्स काय आपली, XL = XC असेल किंवा XL = XC असेल तर इक्वेशन काय होऊन जाईल, ते 0 होऊन जाईल डायरेक्ट. म्हणजे तुमचा Y डायरेक्टली कशावरती डिपेंड असेल, तुमच्या रेझिस्टन्सवरती. म्हणजे ॲडमिटन्स पण आपला कशावरती डिपेंड येईल, रेझिस्टन्सवरती डिपेंड येईल. ॲट रेझोनन्स द ॲडमिटन्स Y अ पॅरलल RLC सर्किट इज इक्वल टू द रिसिप्रोकल ऑफ द रेझिस्टन्सेस. म्हणजे तुमचा ॲडमिटन्स कशावरती डिपेंड असेल, तुमच्या रेझिस्टन्सच्या रिसिप्रोकलवरती डिपेंड असेल. म्हणजे रेझिस्टन्सवरती डायरेक्टली डिपेंड असेल तो. तर व्होल्टेज आता Y = R भेटला सर्वांना. तुम्हाला Y काढायचं असेल तर डायरेक्ट रेझिस्टन्सची व्हॅल्यू माहीत पाहिजे, तुम्हाला डायरेक्टली काय भेटून जाईल त्याचा ॲडमिटन्स. जसं तुमचं ZD डायनॅमिक रेझिस्टन्स बघितलं तर L/RC ने तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर सेम फॉर्म ॲडमिटन्ससाठी तुम्हाला डायरेक्टली रेझिस्टन्सची व्हॅल्यू माहीत असेल, तुम्हाला काय भेटून जाईल, ॲडमिटन्स भेटून जाईल. आता व्होल्टेज अक्रॉस इच इलिमेंट म्हणजे प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. XL - XC = 0. कंडिशन आपल्याला सगळीकडे अप्लाय करायची, म्हणून ती कंडिशन तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तर I = काय असतं, V × Z इम्पेडन्स किंवा V × Y म्हणजे काय आला आहे आपला R आला आहे. आयचं करंट माहिती आहे आपल्याला सिरीजमध्ये आपल्या ॲडमिटन्स पॅरलल बेस सर्किटमध्ये I = काय होतं आपला VY. आठवतो आहे का फॉर्म्युला, कालच्या लेक्चरला सांगितलं होतं मी. करंट V × Y म्हणजे ॲडमिटन्स ऐवजी मी फक्त Y ऐवजी काय व्हॅल्यू टाकली, वरची R ची व्हॅल्यू टाकली. म्हणजे I = काय भेटला मला, VR. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल, व्होल्टेज अक्रॉस प्रत्येक कांपाऊंडचं काय होऊन जाईल, ते टोटल करंट डिवाइड बाय रेझिस्टन्स जर केलं तर तुम्हाला काय भेटून जाईल, त्याचं व्होल्टेज भेटून जाईल. एकदम इम्पॉर्टंट आहे. देअरफॉर द व्होल्टेज अक्रॉस ऑल द एलिमेंट ऑफ पॅरलल RLC सर्किट रेझोनन्स इज V = IR. पॅरलल रेझोनन्स सर्किटचं व्होल्टेज किती असेल, V = IR. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा ओम्स लॉ आहे ऑलरेडी. तुम्ही व्होल्टेज हे कुठं पण अप्लाय करू शकता पॅरललमधलं. ओम्स लॉच अप्लिकेबल असेल, पण कसं अप्लिकेबल असेल तर अकॉर्डिंग टू ॲडमिटन्स कन्सेप्ट, ससेप्टन्स आणि कंडक्टन्स कन्सेप्ट अप्लाय करून आपण तो फॉर्म्युला काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. तर ॲट रेझोनन्स द ॲडमिटन्स ऑफ पॅरलल RLC सर्किट रिचेस मिनिमम व्हॅल्यू, हेन्स द मॅक्झिमम व्होल्टेज इज प्रेझेंट अक्रॉस द एलिमेंट ऑफ द सर्किट. रेझोनन्स करंट फ्लोईंग थ्रू रेझिस्टर. म्हणजे एक तर मॅक्झिमम व्हॅल्यूला किंवा मिनिमम व्हॅल्यूला तो फॉर्म्युला काय असेल, कुठला पण मॅक्झिमम व्हॅल्यूला घ्या किंवा मिनिमम व्हॅल्यू घ्या, तर तुमचा जो करंटचा इम्पॅक्ट आहे, करंटची ड्रॉपिंग आहे, ती फक्त रेझिस्टन्सच्या अक्रॉस होणार आहे. पॅरललमध्ये असू नये किंवा म्हणजे सिरीजमध्ये असू शकतं. तर तुम्हाला IR जर फाइंड आउट करायचं असेल डायरेक्टली काय करायचं, V/R हा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. मग Vची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ऑलरेडी, V = IR पुट करा. म्हणजे तुमचा रिअल करंटच रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा करंटच हा तुमचा ॲक्च्युअल करंट असेल. हा एक इम्पॉर्टंट आहे.
पॅरलमध्ये एकदम ॲप्लिकेशन एकदम छोटे एकदम सिम्पल बेस्ट ॲप्लिकेशन आहे, कारण की तुमचं एक्सेल आणि एक्सी जर इक्वल आहेत तर कुठलाच कॉम्पोनंटवरती इफेक्ट होत नाही रेझोनन्सचा. फक्त दोघांमध्येच काय असेल तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी भेटते आणि ती फ्रिक्वेन्सी परत काय होते कमी होते. मग त्यावेळेस तुमच्या करंटचा व्होल्टेजचा इम्पॅक्ट फक्त तुमच्या रेजिस्टन्सवरती असेल, अदर कुठलाच कॉम्पोनंटवरती त्याचं काय होणार नाही, इफेक्ट होणार नाही. देअरफॉर करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर्स IR इज इक्वल टू टोटल करंट. बरोबर, टोटल करंट तोच IRचा करंट असेल. सो करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टरच्या अक्रॉसचा करंट काढायचा आपला, टोटल व्होल्टेज काढला आपण V इज इक्वल टू IR आला इथे. बरोबर, करंट पण I इज इक्वल टू V डिवाइड बाय R ने काढू शकता तुम्ही. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा करंट पण काढू शकता, IR इज इक्वल टू म्हणजे टोटल करंट असतो तुमचा. हा एक फॉर्म्युला झाला आहे आपला. आणि आत्ता जो फॉर्म्युला बघायचा आपला तो पॅरलमध्ये त्या इंडक्टर जर कनेक्ट आहे आपला, तर इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं काढायचं, I इज इक्वल टू V इंटू J इंटू XL. बरोबर, तर हे रिप्रेझेंटेशन बघा, सबस्टिट्यूट द V इक्वेशन. व्होल्टेज आपल्याकडे आहे, व्होल्टेजची व्हॅल्यू टाकली मी, V इज इक्वल टू I इंटू R. बरोबर, तर I इंटू R इंटू XL हे फॉर्म्युला माहिती आहे. रेजिस्टर आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं प्रॉडक्ट घेतला तर मग डायरेक्ट काय भेटतं, क्वालिटी फॅक्टर कॅपिटल Q म्हणजे IL इज इक्वल टू G इंटू Q इंटू I केलं तर तुम्हाला काय भेटाल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तिकडे इंडक्टर पॉझिटिव्ह होता, इकडे निगेटिव्ह झाला. तिकडे कपॅसिटर निगेटिव्ह होता, इकडे कपॅसिटर काय होऊन जाईल आता, पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, आता इंडक्टर मॅग्नेट्यूड ऑलवेज पॉझिटिव्ह असते इंडक्टरची, म्हणून तो आपल्याला निगेटिव्ह केव्हाच दाखवता येत नाही. म्हणून IL इज इक्वल टू J इंटू Q इंटू I. तर इमॅजिनरी पार्ट आपण काढून टाकला, कारण Jची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ -1 J स्क्वेअर केला -1 काय होऊन जाईल, घ्यायचं नव्हतं. म्हणजे डायरेक्टली तुमचं करंट इंडक्टरच्या अक्रॉसचा काय होऊन जाईल, तो Q इंटू I म्हणजे क्वालिटी फॅक्टर. आणि करंटचा प्रॉडक्ट घेतला तर डायरेक्टली तुम्हाला काय भेटेल, IL भेटेल, म्हणजे त्या इंडक्टरच्या अक्रॉसचा करंट भेटेल. इंडक्टरच्या अक्रॉसचा काढला, आता कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा काढला, सेम V डिवायडेड IC इज इक्वल टू IC इज इक्वल इंटू Y म्हणजे आपलं काय घ्यायचं, कॅपॅसिटिव्ह घ्यायचं ना, JXC. सेम R इंटू XC इंटू J तो अप्लाय जर केला तर -Q इंटू I भेटेल. म्हणजे तुम्हाला करंट अक्रॉस कॅपॅसिटर काढायचा असेल किंवा करंट अक्रॉस इंडक्टर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. काय नोट डाऊन करून ठेवायचं आहे, IL इज इक्वल टू Q इंटू I आणि IC इज इक्वल टू Q इंटू I. म्हणजे क्वालिटी फॅक्टर आणि टोटल करंटचा जर तुम्ही प्रॉडक्ट घेतला तर डायरेक्टली तुम्हाला काय भेटेल, इंडक्टिव्ह करंट पण भेटेल आणि कॅपॅसिटिव्ह करंट पण भेटेल. कुठल्या सर्किटचा, ज्यावेळेस तुमचं सर्किट पॅरललमध्ये असेल आणि रेझोनन्स जनरेट होत असेल त्याच कंडिशन्समध्ये. हे फॉर्म्युला एकदम इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू असते R इंटू XC किंवा R इंटू XL असं पण घेऊ शकता तुम्ही. तर बघा आता त्यांनी परत रिस्पॉन्स ड्रॉ केला आहे, कसे वर्सेस काय, फ्रिक्वेन्सीचा करंटचा. तर बघा फ्रिक्वेन्सी वर्सेस इम्पॅडन्स कसा होता, वरून खाली येत होता. आता ह्या फॉर्ममध्ये टोटल उलटं असेल, कारण की ॲडमिटन्सचं ॲप्लिकेशन बघतो आपण, त्यावेळेस तो अपोजिट फॉर्ममध्ये आला होता. ह्या फॉर्ममध्ये कसा आला आहे, तो डिक्रीजिंग फॉर्ममध्ये आला. ज्यावेळेस तुमचा इम्पॅडन्स हाय असतो, इम्पॅडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सी स्टार्ट होते ग्राफ सर्वांना, ह्या फॉर्ममध्ये बघा लक्ष देऊ जाईल तुमच्या लगेच दिसतो आहे. बघा 2 मिनटं पुन्हा एकदा दाखवतो मी. हा बघा फ्रिक्वेन्सी वर्सेस इम्पॅडन्स, या फॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सी FRला मॅक्झिमम इम्पॅडन्स आहे, तर त्यावेळेस करंट पण एकदम छोटा असणार आहे. इकडं काय आहे, इम्पॅडन्स कमी आहेत, करंट कसं असणार आहे, मोठा असणार आहे. बघा आता ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा मी ते करंटमध्ये. बघा ह्या फॉर्ममध्ये FRच्या फॉर्मला रेझोनन्स त्यावेळेस मॅक्झिमम होता, त्यावेळेस तुमचं करंट कसं असतं, एकदम लोएस्ट असणार. अदर फॉर्ममध्ये त्या व्हॅल्यू कशा होत जातील, करंटच्या व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तोच ॲप्लिकेशन आपल्या त्याच्यामध्ये, बाकी तेच दिलं त्याच्यामध्ये, बाकी डिफरंट काही दिलेलं नाही त्याच्यामध्ये. ओके, हा एक पार्ट इम्पॉर्टंट असेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बँडविड्थ एक इम्पॉर्टंट असेल आपल्याला. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील त्यावेळी जास्त ॲप्लिकेशन टाईमपास न करता, व्हॉट इज मीन बाय बँडविड्थ, अप्पर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. तुम्ही ज्यावेळेस ग्राफ ड्रॉ करता 0.707 ला, त्यावेळेस तुम्ही लंब टाकता आपल्या ग्राफकडून बाय विथ द हेल्प ऑफ सम करंट असेल किंवा तुमचं इम्पॅडन्स असेल. ज्यावेळेस 2 व्हॅल्यू कट होतील तिथे तुम्ही लंब टाकला, 2 फ्रिक्वेन्सी भेटतात तुम्हाला, एक हायर फ्रिक्वेन्सी भेटते आणि एक लोअर फ्रिक्वेन्सी भेटते. हायर फ्रिक्वेन्सीमधून लोअर फ्रिक्वेन्सी तुम्ही डाऊन मायनस केली तर डायरेक्टली तुम्हाला काय भेटते, त्याची बँडविड्थ भेटते. मग त्याची बँडविड्थ म्हणजे काय असते, बँडविड्थ इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन दॅट 2 फ्रिक्वेन्सीज. फर्स्ट फ्रिक्वेन्सी इज हायर फ्रिक्वेन्सी, सेकंड फ्रिक्वेन्सी इज लोअर फ्रिक्वेन्सी. याने तुम्ही बँडविड्थ काढू शकता किंवा बँडविड्थसाठी तुम्ही नेक्स्ट फॉर्म्युला पण यूज करू शकता. ऑलरेडी मी सिरीज सर्किटमध्ये पण तो फॉर्म्युला घेतला आहे. बँडविड्थ इज इक्वल टू FR डिवायडेड बाय Q.
क्यू म्हणजे काय क्वालिटी फॅक्टर, एफ आर म्हणजे काय रेझोनंट फ्रिक्वेन्सी. जर तुम्हाला क्वालिटी फॅक्टर माहीत असेल, जर तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सी माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता बँडविड्थ कॅल्क्युलेट करू शकता. बँडविड्थ म्हणजे काय सर डिफरन्स असेल कशाचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ग्राफ ड्रॉ करताय फ्रिक्वेन्सी वर्सेस इम्पेडन्स तर त्या फॉर्ममध्ये 0.07 मॅक्झिमम वोल्टेज तुम्ही लंब टाकले तुम्हाला 2 फ्रिक्वेन्सी मिळतात. एक असते एफ एच, एक असते एफ एल. एफ एच मायनस एल बँडविड्थ भेटत डायरेक्ट. जर ती माहीत नसेल तुम्हाला, जर तुम्ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करताय, क्वालिटी फॅक्टर क्यू कॅल्क्युलेट करताय, क्यू इज इक्वल टू आर इंटू एक्स एल घेऊ शकता किंवा आर इंटू एक्स सी घेऊ शकता. या फॉर्म्युलेमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्ही ते कॅल्क्युलेट करताय, जर क्यू माहिती आहे तुम्हाला, एफ आर माहिती तरी तुम्ही बँडविड्थ कॅल्क्युलेट करू शकता. बँडविड्थ इज इक्वल टू एफ आर डिवायडेड बाय क्यू. म्हणजे बँडविड्थ इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी टू द क्वालिटी फॅक्टर. हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. क्यूच्या आणखीन व्हॅल्यू पण आहेत बघा आपल्याकडं. आर इंटू एक्स एल किंवा आर इंटू एक्स सी असं म्हणतोय ना आपण. शॉर्टकट फॉर्म्युला पण आहे. क्यू इज इक्वल टू दिसतोय सर्वांना स्क्रीनवरती. क्यू इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2π इंटू एफ एल. याने पण तुम्ही क्यू कॅल्क्युलेट करू शकता किंवा इज इक्वल टू 2π सी इंटू आर किंवा आर इंटू स्क्वेअर रूट ऑफ सी डिवाइड बाय एल. याने पण तुम्ही क्वालिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकता. काही वेळेस काय दिलेलं असतं रेजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर हे सर्किटमध्ये दिलेलं असतं डायरेक्ट. आर एल सी जरी तुम्हाला माहीत असेल तरी तुम्ही क्यू कॅल्क्युलेट करू शकता. कारण की एक्स एल एक्स सी तर फाइंड आउट करणारच आहे आपण. रेजिस्टन्स डिवाइड बाय एक्स एल किंवा रेजिस्टन्स डिवाइड बाय एक्स सी तुम्हाला डायरेक्ट काय भेटतो क्यू भेटतो. पण ह्या फॉर्ममध्ये पण तुम्ही क्यू कॅल्क्युलेट करू शकता. आर डिवाइड बाय 2π एफ एल किंवा 2π एफ सी आर किंवा आर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ सी डिवायडेड बाय एल. म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करून सुद्धा तुम्ही काय करू शकता करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तो एक इम्पॉर्टंट पार्ट असेल तुमच्यासाठी. ओके. आता नेक्स्ट जो पार्ट दिला आहे बघा, आता इथं रिलेशनशिप दिलं आहे याच्यामध्ये कुठलं बँडविड्थ फ्रिक्वेन्सी वर्सेस देअर व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन कशाने रिप्रेझेंट करतो आपण ए व्ही लेटरने रिप्रेझेंट करतो. तर ए व्ही मीन्स काय असेल तुमचं व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन म्हणजे आउटपुटचं व्होल्टेज डिवाइड बाय इनपुटचा व्होल्टेज. म्हणजे आउटपुट डिवाइड बाय इनपुट जर तुम्ही केलं तुम्हाला काय भेटतं गेन भेटतो त्या सर्किटचा किंवा गेन भेटतो त्या सिरीज रेझोनन्सचा किंवा पॅरलल रेझोनन्स. फॉर एक्झाम्पल पॅरललचा आपण काढतोय तर तुम्हाला 2 फॉर्मचे गेन त्यांनी दिलेत बघा. -3 dB व्हॅल्यूचे 2 गेन दिलेत. फर्स्ट दिलं आहे ज्यावेळेस तुमचा रेझिस्टन्स ॲज अ क्यू होता. ज्यावेळेस तुम्ही रेझिस्टन्स आणखी वाढवला तर तुमची बँडविड्थ पण काय राहिली बँडविड्थ कमी होऊ राहिली. याचा अर्थ बघा 2 ग्राफमध्ये सगळं रेझिस्टन्स छोटा होता, रेझिस्टन्स डबल केला. रेझिस्टन्स जेवढा छोटा तेवढं तुमचं रिप्रेझेंटेशन बँडविड्थची मोठी राहील, बँडविड्थ छोटी राहील. तेवढं तुमचा रेझिस्टन्स मोठा तेवढी तुमची बँडविड्थचे रिप्रेझेंटेशन कसं होईल कमी होऊन जाईल. म्हणजे बँडविड्थ छोटी बँडविड्थ मोठी हे ॲप्लिकेशन परफॉर्म होऊन जाईल त्याच्यामध्ये. तर वेगवेगळे ॲप्लिकेशन आहे. रिझल्टचा इम्पॅक्ट झाल्यानंतर काय कंडिशन जनरेट होईल. आता एक प्रॉब्लेम्स दिलेला आहे बघा. तो प्रॉब्लेम्स वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला वगैरे डिस्कस करूयात. कारण याच्यावरती असंख्य असे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे. तर आपले मला वाटतं या युनिटवरती एक 5-6 लेक्चर झालेले असतील. ते 5-6 लेक्चर्स बघायचे सर्वांनी. रेझोनन्स सर्किट असं एक युनिटचं नाव द्यायचं आहे. त्या रेझोनन्समध्ये काय करायचं आहे तुम्ही 2 पार्टमध्ये डिवायडेशन करायचं तुमच्या बुकचं. एका पार्टला म्हणायचं आहे सिरीज रेझोनन्स सर्किट आणि एका पार्टला म्हणायचं पॅरलल रेझोनन्स सर्किट. सिरीजचं सर्किट ड्रॉ करून घ्यायचं, पॅरलल सर्किट ड्रॉ करून घ्यायचं. सिरीजमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत ते सिरीजमध्ये लिहून घ्यायचे आणि पॅरलमध्ये जेवढे फॉर्म्युले तेवढे पॅरलमध्ये लिहून घ्यायचे. एकदम सोपा युनिट आहे. याच्यावरती एक प्रॉब्लेम्स किंवा विचारला जातो 100%. 2 प्रॉब्लेम जर विचारले 4 आणि 4 8 मार्क किंवा 6 12 मार्कला विचारले जातात. एक तर रेझोनन्स सिरीजमध्ये विचारलं जाईल किंवा रेझोनन्स पॅरलमध्ये विचारलं जाईल. जवळपास फॉर्म्युले सेम आहेत. फक्त तिथं रेझिस्टन्स सिरीजमध्ये इम्पॅडन्स मॅटर करेल आणि इकडे ॲडमिटन्स मॅटर करेल. इकडे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, तिकडे इंडक्टन्स आणि कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. या 5-6 व्हॅल्यूज आहेत. त्या फक्त कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. हा पूर्ण युनिट्स तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि फर्स्ट जो पार्ट आहे आपला सिरीजचा त्याचा ऑलरेडी आपण प्रॉब्लेम बघितला आहे. सेकंडचा पॅरललचा पण पॅरललायझेशनचा पण एक प्रॉब्लेम बघूयात आपण. आणि काय करूया हे युनिट आपलं काय होऊन जाईल ओव्हर होऊन जाईल. तर सर्वांनी या लेक्चरचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर आपले सर्व लेक्चर्स आपले EC आणि इलेक्ट्रिक सर्किट्स आणि नेटवर्काचे लेक्चर चालू आहेत. याच्याविषयी काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते प्रॉब्लेम नोट डाऊन करून ठेवा. ज्यावेळेस आपले ऑनलाईन लेक्चर्स वगैरे कंडक्ट होतात त्यावेळेस तुम्ही जे प्रॉब्लेम जे प्रॉब्लेम्स तुम्हाला क्रिएट होतील ते प्रॉब्लेम्स तुम्ही काय केले शेअर केले तरी चालतील किंवा व्हॉट्सअपला माझ्या व्हॉट्सअप नंबर पर्सनल नंबरवरती मेसेज जरी करून सांगितलं सर असाच प्रॉब्लेम येतो आहे तरी आपण त्याच्या रिलेटेड काही क्वेरी असतील तर तो प्रॉब्लेम्स आपण काय करूयात सॉल्व करूया. त्यावेळी असाइनमेंट वगैरे आता पडत जातील. त्या असाइनमेंट तुम्हाला सॉल्व करायच्यात. ते असाइनमेंट ज्यावेळेस मी सॉल्व करायला बसताल त्यावेळेस तुम्हाला ते लेक्चर्स वगैरे बघावे लागतील. त्याच वेळेस तुम्ही ते एक्झाम्पल्स वगैरे काय करू शकता
सॉल्व करू शकता. तर पहिल्या युनिटवरती बरेचसे आपण प्रॉब्लेम्स आहेत ते घेतलेले नाही आहेत, काही प्रॉब्लेम्स राहिले. त्यासाठी आपण सेपरेट एक दोन लेक्चर्स घेणार आहेत प्रॉब्लेम्स ऑन युनिट नंबर फर्स्ट AC सर्किटवरती. त्यावेळेस आपण ते डिस्कस करूयात. त्याच्यातला ऑलरेडी एक प्रॉब्लेम मी कवर केला, दुसरा प्रॉब्लेम झाला का आपला युनिट काय होऊन जाईल संभव. आता पुढं सर्वच काय असलं तर प्रॉब्लेमॅटिक पुढचे युनिट आहेत, सर्व प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये असतील. आता त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळे मेथड्स आहेत, वेगवेगळे थेरम्स आहेत, ते अप्लाय करून आपल्याला काय करायचे आहेत, करंट आणि व्होल्टेज मॅग्नेट्यूड काय करायचे, सॉल्व करायचे. ओके, थँक्यू.